Hello friends, today we are going to start part 3 ट्रिग्नोमेट्री. मराठीमध्ये आपण त्याला त्रिकोणमिती म्हणतो. प्रॅक्टिस आहे 6.1 सराव संच 6.1 गणित भाग 2 एसएससी बोर्ड. प्रूव्ह दॅट सिद्ध करा. याच्यामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये असा फारसा फरक पडत नाही, कारण सगळे प्रश्न जवळजवळ सारखे. शेवटी आपल्याला प्रश्न सेम लिहिलाय, मराठीवाल्यांसाठी सुद्धा सेम लिहिलाय, हिंदीवाल्यांसाठी सुद्धा सेम लिहिलाय. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कुठल्याही एका याच्यामध्ये गेलं तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण हिंदीमध्ये मी याच्यामध्ये सांगतोय. तर क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करा. एक साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. आता या ठिकाणी एक एलएचएस साइड आहे, एक आरएचएस साइड आहे. प्रूव्ह दॅट सिद्ध करायचं म्हणजे आपल्याला एलएचएस लिहायचं. मराठी इंग्लिश मध्ये सेमच आहे. एलएचएस इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा आपण 1 लिहू शकतो. एलएचएस बरोबर साइन वर्ग थीटा छेद कॉस वर्ग थीटा अधिक कॉस थीटा. छेद या ठिकाणी सारखे नाहीत, डिनोमिनेटर्स आर नॉट सेम, so multiplication of denominator and cross multiplication. Cos theta cross multiplication केलं, sin square theta 1 into cos into cos cos square theta. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी फर्स्ट आयडेंटिटी sin square theta प्लस cos square theta is equal to 1. इथं असं लिहायचं 1 upon cos theta. 1 upon cos theta, 1 upon cos theta is equal to sec theta is equal to RAS. लक्षात ठेवा, sec theta is equal to 1 upon cos theta. असं रिझन या ठिकाणी आपण लिहिले. Therefore LHS is equal to RHS. Hence proved. हे पुन्हा लिहायचं आणि लिहायचं हेन्स प्रूव्ड. हे सिद्ध मराठीवाल्यांनी. इंग्लिशवाल्यांनी हेन्स प्रूव्ड लिहा, मराठीवाल्यांनी हे सिद्ध लिहा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जातोय. एक्झाम्पल नंबर आहे 2. क्वेश्चन नंबर 2. कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. एलएचएस बरोबर आपण लिहून घेतलं कॉस स्क्वेअर थीटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थीटा कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस हा या ठिकाणी इथं हे फॉर्म्युला लिहून टाका. 1 प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1 सेक स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला लिहायचं डायरेक्टली या ठिकाणी. पुन्हा आता तुम्हाला माहिती ब्रॅकेट लिहा नका लिहू. कॉस थीटा इंटू सेक थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. आता तुम्हाला माहिती कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1. 1 चा स्क्वेअर 1. देयरफॉर LHS is equal to RHS. hence proved. हे सिद्ध. पटकन या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. तो हम पहिले LHS साइड लिखले थे. लेफ्ट हँड साइड म्हणजे डावी बाजू लिहून घेऊया. काय आहे ती 1 वजा साइन थीटा छेद 1 अधिक साइन थीटा 1 अधिक साइन थीटा. या ठिकाणी आपण सेम अशा पद्धतीचे हे घेऊया. एकच हे करूया. त्याचा कंजुगेट पेयर घेऊया. अनुबद्ध करणे 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. याची कंजुगेट पेयर आहे मायनस. इथं याचा प्लस आहे त्याचा मायनस घ्यायचा म्हणजे अनुबद्ध करणे. आता 9वी मध्ये आपण पाहिलं होतं
1 मायनस साइन थिटा, तेच वरती लिहायचं 1 मायनस साइन थिटा. इथं पहा 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा होल स्क्वेअर कंसाचा वर्ग. तो नेक्स्ट ए प्लस बी, पहा ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस, याला ए म्हटलो याला बी म्हटलो. या ठिकाणी इथं पहा 1 स्क्वेअर म्हणजे 1 साइन स्क्वेअर थिटा, पुन्हा या ठिकाणी वरचं ऍज इट इज दिलं 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉस लेफ्टला ठेवलं, साइनला पुढे दिलं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी पहा इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर रूट घेतला 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कारण इथला स्क्वेअर गेला, इथला याचं स्क्वेअर रूट, आणि हे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. तर या ठिकाणी पुन्हा आपण डिनोमिनेटर सेपरेट करूया, छेद सेपरेट करू. 1 छेद कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा इज इक्वल टू 1 छेद कॉस थिटा. 1 छेद कॉस थिटा म्हणजे काय, तर सेक थिटा मायनस साइन थिटा भागिले कॉस थिटा, साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. इथं आपण लिहू शकतो या ठिकाणी पहा सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, आणि पुढचा आहे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे हे का लिहिलं, तर या ठिकाणी मला वाटतं तुम्ही LHS सोडवत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी RHS आपलं सेम आलेलं आहे, इज इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड, हे सिद्ध. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपलं हे उदाहरण झालेलं आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट या ठिकाणी आपण पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत, उदाहरण क्रमांक 4. चला प्रूफ कडे जाऊया आपण. LHS इज इक्वल टू लिहून घ्या सेक थिटा मायनस कॉस थिटा कॉट थिटा प्लस टॅन थिटा. प्रूव्ह करताना या ठिकाणी आपण टॅन कॉट सेक कोसेक, टॅन कॉट सेक कोसेक, टॅन कॉट सेक आणि कोसेक यांना आपण साइन आणि कॉस मध्ये ट्रान्सफर करायचं. म्हणजे साइन टॅन तर हे आहे साइन अपॉन कॉस, कॉट आहे कॉस अपॉन साइन. 1 कोसेक थिटा जर आलं तर त्याच्याऐवजी 1 अपॉन साइन थिटा ठेवायचं, आणि सेक थिटा आलं तर 1 अपॉन कॉस ठेवायचं. तर आपण LHS लिहून घेतलेला आहे. सेक थिटा या ठिकाणी सेक थिटा बरोबर किती आहे, तर या ठिकाणी पहा 1 छेद कॉस थिटा मायनस ब्रॅकेट लिहून टाकूया. कॉस थिटाला चेंज नाही करायचं, आहे तसंच लिहायचं. कॉट थिटाला चेंज करूया, हा फॉर्म्युला. या ठिकाणी कॉस थिटा छेद साइन थिटा प्लस टॅन थिटा बरोबर काय सांगा, साइन थिटा भागिले कॉस थिटा. फॉर्म्युला नंबर या ठिकाणी हा एक फॉर्म्युला लिहा, हा एक फॉर्म्युला लिहा, हा एक फॉर्म्युला त्याच्या शेजारी लिहा, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. तिथं लिहिलेलं आहे, मी इथं लिहित नाहीये, तुम्ही डायरेक्ट लिहूया. इथं डिनोमिनेटर्स आर नॉट सेम, डिनोमिनेटर सेम नाहीये, तो मल्टिप्लिकेशन ऑफ डिनोमिनेटर अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे छेदांचा गुणाकार, छेद सारखे नाहीये. कॉस थिटा तिरकस गुणाकार 1 वजा कॉस वर्ग थिटा. इथं छेद सारखे नाही, साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा गुणिले कॉस थिटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा. इकडे लक्ष द्या, 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे साइन जर इथं ठेवला, साइन इथं ठेवला आणि कॉसला आपण सब हे केलं, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस स्क्वेअर 1 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस
कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे याच्यावर ऐवजी आपण काय ठेवूया, साइन स्क्वेअर थिटा, आपण काय ठेवूया, कॉस स्क्वेअर थिटा इनटू या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किंवा कुठल्याही प्रकारचं असं आलं तर 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा साइन स्क्वेअरचा एक गेट कॅन्सल, इथं शिल्लक काय राहिला, साइन थिटा भागिले कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, तो फॉर्म्युला 5 नंबरचा तिथे लिहून टाका. आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय, या ठिकाणी सेक थिटा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी RHS तुमचं बरोबर आलेलं आहे, एक लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करत गेल्यानंतर तुमचं RHS बरोबर आलेलं आहे, इज इक्वल टू RHS. म्हणून पुढचं वाक्य माहिती आहे तुम्हाला, हेन्स प्रूव्ड किंवा हे सिद्ध, अशा पद्धतीचं या ठिकाणी पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 है कॉट थीटा प्लस टैन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. चलो इसका लेफ्ट साइड है LHS इज इक्वल टू कॉट थीटा प्लस टैन थीटा. या ठिकाणी मी तुम्हाला पहिलं सांगितलं टॅन थीटा कॉट थीटा आला तर त्याचं कन्वर्शन आपण साइन आणि कॉस में, अगर टैन थीटा कॉट थीटा आया तो उसका कन्वर्शन आप साइन और कॉस में कर दो. तो कॉट थीटा इज इक्वल टू यहाँ है कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस टैन थीटा है साइन थीटा अपॉन कॉस थीटा. या फॉर्मूला नंबर 5 और 6 लिख दो. 5, 6 नंबर मत लिखो, आप फॉर्मूला लिख दो. तो मल्टीप्लिकेशन, इसका डिनोमिनेटर सेम नहीं, तो मल्टीप्लिकेशन ऑफ डिनोमिनेटर आणि क्रॉस मल्टीप्लिकेशन. तो मल्टीप्लिकेशन ऑफ डिनोमिनेटर म्हणजे छेदांचा गुणाकार, कारण छेद सारखे नाही. साइन थीटा इंटू कॉस थीटा, क्रॉस मल्टीप्लिकेशन केलं कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. या ठिकाणी तुम्हाला माहिती एक्झाम म्हणजे फॉर्म्युला नंबर 1 लिहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 लिहिला. या ठिकाणी साइन थीटा इंटू कॉस थीटा, अगेन 1 अपॉन साइन थीटा सेपरेट केलं इंटू 1 अपॉन कॉस थीटा. मग अशी लिहिलं होतं 1 अपॉन साइन थीटा काय आहे तर तुम्हाला माहिती आहे कोसेक थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा काय आहे तर सेक थीटा. या ठिकाणी आपलं एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे, होय की नाही. तर या ठिकाणी आपण लिहूया इज इक्वल टू RHS. आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कोसेक थीटा इंटू सेक थीटा आपलं आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया हेन्स प्रूव्ड. तर लक्षात ठेवा मराठीवाले लिहायचं हे सिद्ध. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी हे एग्जाम्पल पुन्हा लिहून आपल्याला सिद्ध करायचं है. फिर से लिखो और फिर बाद में हेन्स प्रूव्ड लिखने का है. मैंने यहाँ नंबर लिखा है 5 और 6, उसके जगह पे ये फॉर्मूला 4 और 5 का फॉर्मूला लिख दो 4 और 5, और इसके जगह 1 नंबर का फॉर्मूला लिख दो. चलो फट से आप कॉपी में लिख दो. चलो नेक्स्ट स्क्रीनशॉट ले लो, नहीं तो बाद में लिख दो. और अभी नेक्स्ट एग्जांपल की ओर जा रहे हैं. क्वेश्चन नंबर 6, 1 अपॉन सेक थीटा माइनस टैन थीटा इज इक्वल टू सेक थीटा प्लस टैन थीटा. LHS उसका है 1 अपॉन सेक थीटा माइनस टैन थीटा. चलो इसका कंजुगेट पेयर ले लो, डिनोमिनेटर का कंजुगेट पेयर. कंजुगेट पेयर मराठी मध्ये अनुबद्ध पेयर. सेम नंबर असेल तर मायनस असेल तर प्लस 1 अपॉन सेक थीटा माइनस टैन थीटा इंटू सेक थीटा प्लस टैन थीटा. सेम वरती लिहायचं न्यूमरेटरला, न्यूमरेटर में सेम लिख दो सेक थीटा प्लस टैन थीटा. तो अभी इसका मल्टीप्लीकेशन कर दो तो ऊपर हो गया सेक थीटा प्लस टैन थीटा. और यहां देखो सेक थीटा माइनस टैन थीटा, सेक थीटा प्लस टैन थीटा. 1 a माइनस बी और a प्लस बी, इसका हो गया a स्क्वेयर माइनस बी स्क्वेयर.
ये फॉर्मूले के हिसाब से हम लिखेंगे सेक स्क्वायर थीटा माइनस टेन स्क्वायर थीटा इज इक्वल टू, देखो ऊपर में सेक स्क्वायर थीटा प्लस टेन स्क्वायर थीटा, तो यहां देखो सेक स्क्वायर थीटा फॉर्मूला नंबर सेकंड, आप यहां सेकंड नंबर का ये फॉर्मूला लिख दो, आइडेंटिटी सेकंड लिख दो, आइडेंटिटी सेकंड सेक स्क्वायर थीटा, टेन को अगर इधर लाए टेन स्क्वायर थीटा सेक स्क्वायर थीटा माइनस टेन स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1, हम इसकी जगह पे 1 लिख देंगे, इसीलिए सेक थीटा प्लस टेन थीटा, ये तो आरएचएस हो गया। तो देखो यहां अभी आप आरएचएस लिख दो, आरएचएस देयरफॉर हेन्स प्रूव्ड किंवा हे सिद्ध, अशा पद्धतीने आपण लिहूया। चला पटकन स्क्रीनशॉट घ्या। एग्जाम्पल नंबर 7, साइन पॉवर 4 थीटा मायनस कोस पॉवर 4 थीटा प्रूव्ह करायचं आपल्याला 1 मायनस 2 कॉस थीटा। या ठिकाणी एलएचएस आपण लिहूया, एलएचएस लिखलो साइन पॉवर 4 थीटा माइनस कॉस पावर 4 थीटा, तो इसको हम कन्वर्ट कर देते, तो देखो साइन स्क्वायर थीटा उसका स्क्वायर किया तो पावर 4 ही हो गया, कॉस स्क्वायर थीटा पावर 4, तो देखो ये भी हो गया ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू ए प्लस बी ए माइनस बी, ये फॉर्मूला हम यूज करेंगे। तो देखो साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा और साइन स्क्वायर थीटा माइनस कॉस स्क्वायर थीटा, ए प्लस बी ए माइनस बी, इसको हम ए कंसीडर किया था, ये बी कंसीडर किया था, ओके स्क्वायर था। तो अभी आपको मालूम है आइडेंटिटी फर्स्ट, यहां आइडेंटिटी फर्स्ट लिखो, देखो ये फॉर्मूला लिख लो, साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1, अंदर में है साइन स्क्वायर थीटा माइनस कॉस स्क्वायर थीटा। तो देखो हमको साइन स्क्वायर भी हटाने का है, हमको 1 से लिखो मत लिखो, तो साइन स्क्वायर थीटा 1 माइनस कॉस स्क्वायर थीटा, तो फर्स्ट आइडेंटिटी से हम लिखेंगे, देखो 1 माइनस कॉस स्क्वायर थीटा, मतलब कॉस स्क्वायर थीटा साइन यहां रख दिया लेफ्ट को और 1 माइनस कॉस स्क्वायर थीटा हुआ माइनस कॉस स्क्वायर थीटा। तो देखो 1 माइनस, इसका कुछ जरूरत नहीं, 1 माइनस 2 माइनस माइनस 2 कॉस स्क्वायर स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा, ये तो बिल्कुल आसान हो गया। ये RHS therefore LHS is equal to RHS, hence proved हे सिद्ध। या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की साइन पॉवर 4 मायनस कॉस पॉवर 4 याला आपण कन्वर्ट केलं, त्याच्यानंतर या फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट केलं, इथं हे काय लिहिलं नाही लिहिलं काय फरक पडत नाही। या ठिकाणी या साइन स्क्वेअर थीटाला आपण साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहिलं, 1 मायनस सम ऑफ टू निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह 2 कॉस स्क्वेअर थीटा, हे सोडवल्यानंतर आपल्या बरोबर आरएचएस काढलं, एलएचएस इज इक्वल टू आरएचएस, हेन्स प्रूव्ह दॅट। चला आपल्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा आणि नंतर लिहा। आपण पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत। नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याकडे आहे पहा, सेक थीटा प्लस टेन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा। आपण एलएचएस लिहून घेतलं, तुम्हाला सांगितलं होतं सेक थीटा टेन थीटा आता कन्वर्ट करा, सेक थीटा आलं, या ठिकाणी आपण 1 अपॉन कॉस थीटा लिहिलं, फॉर्म्युला तिथं लिहायला काही हरकत नाही, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा प्लस टेन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा। डिनोमिनेटर सेम, छेद सारखे आहेत, छेद तोच लिहिला 1 अधिक साइन थीटा। या ठिकाणी आपण पाहिलं आपलं काही आन्सर आलेलं नाहीये, याचा कंजुगेट पेअर घ्यायचा, न्यूमरेटरचा 1 प्लस साइन थीटाचा कंजुगेट पेअर सेम आपण नंबर घेतो, फर्स्ट नंबर सेम घेतो, सेकंड नंबर सेम घेतो,
इथं प्लस असेल तर इथं मायनस आणि त्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर म्हणजे अंश आणि छेदाला या ठिकाणी मल्टिप्लाय करतो. 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मगाशी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा आपण ॲज इट इज लिहून घेतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण कितीचं ठेवलं कॉस स्क्वेअर थिटा. इथे कॉस थिटा आहे. कॉस स्क्वेअरला हा कॉस गेट कॅन्सल वरती फक्त एक कॉस शिल्लक राहिला खाली 1 वजा साइन थिटा शिल्लक इज इक्वल टू RHS. हेन्स LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड किंवा हे सिद्ध. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे एक्झाम्पल नंबर 8 होतं. आता आपण तोपर्यंत या उदाहरणाचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आपल्या वहीमध्ये लिहा. पुढं आपण जाणार आहोत पुढच्या उदाहरणाकडं नेक्स्ट एक्झाम्पलकडं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9 आहे पहा. इफ tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 2 देन शो दॅट tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. म्हणजेच या ठिकाणी जर tan थिटा अधिक 1 छेद tan थिटा बरोबर 2 तर दाखवा की tan वर्ग थिटा अधिक 1 छेद tan वर्ग थिटा बरोबर 2. म्हणजे आपण जरचं उदाहरण या ठिकाणी लिहून घेतलं आणि आपल्याला काय सिद्ध करायचं त्या ठिकाणी दोन्ही बाजूचा वर्ग करू. स्क्वेअरिंग बोथ साइड्स मराठी वाल्यांना दोन्ही बाजूचा वर्ग करू. हा व्हिडिओ सेम आहे याच्यामध्ये मिक्सिंग सेम इंग्लिश मिक्स काही जास्त नाहीये म्हणून आपण एकच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो. tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर. a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार आपण ट्रान्सफर करूया. tan स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू tan थिटा इंटू 1 अपॉन tan थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. a स्क्वेअर प्लस 2 इंटू a इंटू b 1 अपॉन b स्क्वेअर. tan get cancel. Therefore tan स्क्वेअर थीटा प्लस 2 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. या 2 ला इकडं शिफ्ट करूया. tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा बरोबर 4 वजा 2 म्हणून tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. या ठिकाणी हे प्रूव्ड झालेलं आहे. आपण हेच या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. हेच प्रूव्ड केलेलं आहे. ही किंमत आपली बरोबर आलेली आहे. या ठिकाणी आज आपण थांबतोय. या ठिकाणी तुम्हाला या पुढचं 10व 11व 12व एक्झाम्पल तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. या ठिकाणचं या वर्षीसाठी आपल्याला 6.2 हा कॅन्सल केलेला आहे. 6.1 आपला संपूर्ण झालेला आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथंच थांबतो. तोपर्यंत नमस्कार.